सुनील भोगरकर आणि त्याचबरोबर बबुल भोगरकर यांच्या देखील शुभागमन झालं. साहेबांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीने. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आला आहे गोलंदाज अजय शिर्के. आपण पाहतोय समोर स्ट्राईक एंडला आकाश गायकर आहेत, नॉन स्ट्राईक एंडला अतुल लोंगले. गेम इज ऑन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बॅटची लिडिंग एज. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. इथे आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा पहिल्या चेंडूवरती हा आलाय चौकार. सर्वात मोठी चूक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यष्टरक्षकाने केली आहे आणि त्याच्यानंतर जे स्लीपला असणारे किरण पाटेकर यांनी देखील केलेली चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर तब्बल 4 धावसंख्येमध्ये होत असताना आपला पाहायला मिळालं. इथून झाली आहे धावसंख्येच्या हलकाला सुरुवात. आता अजून एक ऑन साईडला प्रहार मिड विकेटच्या डोक्यावरून. जशी पहिल्या चेंडूवरती गेली चौकार आणि त्याच्यानंतर हा ठोकलाय अजय शिर्केच्या विरोधामध्ये षटकार. लावल्या पिन पंचांकडे पंच सांगत असताना की थोडासा टेकअप झाला होता चेंडू आणि त्याच कारणाचं एक सिंगल मात्र सिंगल मैदानामध्ये कंप्लीट एक सिंगलच्या मदतीनं 11 धावा फलकावरती. आपण पाहतोय रायगड जिल्हा अध्यक्ष भाजपा हे राजेशजी भगत साहेबांकडून मात्र इथं पारितोषिक लागलं जात आहे. प्रथम चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक जो कोणता खेळाडू पटकावेल त्याला रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक. आपण पाहतोय रायगड जिल्हा अध्यक्ष भाजपा राजेशजी भगत साहेबांच्या यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. इथं बक्षीस लागलं जात आहे. अजय शिर्के गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र पुनश्च एकदा लावल्या पिल पण तो पंचाने पेटाळली आहे. हा देखील चेंडूला निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक 11 धावा धावफलकावरती दुहेरी धाब्यांमध्ये पदार्पण केलं. आता या धावसंख्येने इथून मोठी धावसंख्या मग पाहायला भेटेल कारण मेगा फायनलचा मुकाबला अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधली अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे वासळे कोंड्यामधून बिलॉंग करणारा सांडशी संघ तर दुसरीकडे डिक्सेल विभागामधून बिलॉंग करणारा अधिराज 11 डेबा पाटील उंबरोली संघ. खोदून चेंडू काढतं बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि हा देखील चेंडू आपल्याला निर्धाव 11 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती आली चौकार सुरेश आपण पाहतोय. दुसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार आणि त्याच्यानंतरचे लगातारचे 3 चेंडू अचूक लाईन आणि अचूक लेंथ वरती टाकत असताना हाता मात्र दांडी 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 गुल केली आहे. पहिली विकेट पहिला आदरा टीम आदिराज 11 डीबा पाटील उंबरोली संघाला 440 व्होल्टेजचा हा भेटलाय 11 धावसंख्येवरती पहिला आदरा. आपण पाहतोय षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक. आपण पाहतोय रायगड जिल्हा अध्यक्ष भाजपाचे राजेशजी भगत साहेबांकडून मात्र हे रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलं आहे. आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय किरणजी पाटेकर आलेत ओव्हर क्रमांक 2 मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या अवघ्या 11 धावा. एक विकेट महत्वाची ती म्हणजे आपण पाहतोय अतुल
लोंगलेची मात्र जात असताना इथं मात्र स्विचिटचा प्रयत्न आणि पंचांकडे लाव उडल्या पिल पंचांनी मात्र दाट पेटावून लावली आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. स्विचिटचा दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न झाला होता आकाश गायकर यांच्याकडून. आता नॉर्थ सायकिनला आपण पाहतोय आकाश लोंगले दोघनेही, एकीकडे आकाश गायकर असतील एकीकडे आकाश लोंगले असतील. आणि गोलंदाजी मार्गवरती किरण पाटेकर फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जाणारा हा आपण पाहतोय. दुसरा देखील चेंडू आलाय. निर्धाव उगाच नाही म्हणत मला फिरकीचा जादूगर, आणि तेच मैदानामध्ये दाखवून देत असताना किरण पाटेकर चांगलं चेंडू टाकत असताना आपण पाहतोय. धावसंख्या आता मात्र ओळखलं, टप्पा पाहिला आणि त्याच्यानंतरचा हा ठोकलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून आलाय आकाश गायकरच्या बाट मधून हा आलाय षटकार. या षटकारच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली तब्बल 17 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 चेंडूवरती शांत उभं ठेवलं होतं आकाश गायकरांना, परंतु आकाश गायकर यांनी सांगून दिलं की शांत उभा राहायला मी का संत नाहीये. हेच दाखवून देत असताना पुढच्या चेंडूवरती ठोकला षटकार, आणि या षटकारच्या मदतीने 17 धावा धाव फलकावरती. फुलटॉस आमंत्रण, आणि ते आमंत्रण स्वीकारलं डिप मिड विकेटच्या डोक्यावरून. हा लगातारचा दुसरा माल्टीट षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 धावा धाव फलकावरती. लाईन मिस होत असताना पाहतो आपण. पहिले 2 चेंडू काय जबरदस्त फेकले होते, आणि त्याच्यानंतरचे 2 चेंडू थोडे फुलटॉस अखूट टप्प्याचा पाहायला मिळाला, आणि ते ओळखलं आकाश गायकरांनी. पुनश्च फटका फसलाय. बराचसा चेंडू हवेमध्ये. सागर पोचतील का? सागर थांबले स्वतःला आबरलंय. बाळा पहा आपण. चंद्रकांत पेरनेकर मात्र चेंडू उचलते तत्पूर्वी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 25 या धावसंख्येवरती. फटका फसला होता आकाश गायकर यांचा, परंतु नो मान्स लँड मध्ये चेंडू पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र आता गुडघा टेक तमाशा देख. हा आला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुनश्च एक देखना फटका षटकार. पाहायला गेलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.50च्या आस्किंग रेटनं प्रति षटक धावसंख्या करायचं काम केलंय तब्बल 31 धावा धाव पुस्तकावरती. आणि आकाश गायकरांचा विचार आपण केला तर वैयक्तिक तब्बल 9 चेंडू आणि 31 धावसंख्येवरती वैयक्तिक इनिंग खेळतायत. म्हणजे संघाची धावसंख्या देखील 31 आहे आणि स्वतः देखील 31 धावसंख्येवरती खेळतायत. आता जे नॉर्थ साइड एंडला 6 चेंडू वाट प्रतीक्षा करत होते ते आपण पाहतोय आता आकाश लोंगळे ऑन स्ट्राईक वरती, परंतु गोलंदाज यश आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती स्लॉग षटक हाणामारीच्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये यश आले. पहिला चेंडू चांगल्या प्रतीचा टप्पा पलटल्यानंतर थोडासा टेकअप होतो आणि अतिरिक्त बाउन्स देखील दिला, आणि इथे मात्र चेंडू आला निर्धाव. यश आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्या 31 वरती स्थिरावली आहे. 31 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय.
हा मात्र ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन मॉडेल लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन मॉडेल लाईनच्या बाहेर ठोकलाय आकाश लोंगलेने देखील इथे आणखीन एक षटकार षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या सावून पोहोचली आहे ती 37 धावा पुस्तकावरती 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे एक बाद 37 धाव पुस्तकावरती आणखीन एक दर्जेदार इथे फटका फसलाय आविष्कार पोहोचलेत कोणती चुकी नाहीये वाईडिश लॉंग ऑफला टिपली जाते शेल आणि संपवलाय बॅट्समन आकाश लोंगलेचा इथे खेळ अजय लोंगले आले तर नंबर बॅट्समन आपण पाहतोय हा चेंडू आपण पाहतोय अक्षरशः आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरलेत इथे आली एक सिंगल आड सिंगलच्या मदतीनं 38 धावा पुस्तकावरती आपण पाहतोय 38 धावा फलकावरती आपण पाहायला मिळत आहेत आडकी लाखो टप्प्यात पुलचा धमाका आपण पाहतो एक सिंगल झाली आहे कंप्लीट एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 39 धावसंख्येवरती अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आकाश गायकरांनी म्हणजे अजून इथून आपल्याला एका दुसरा फटका पाहायला देखील मिळेल प्रेक्षकांना देखील मजा आली पाहिजे असं मॅच व्हायला हवी फायनलची मॅच आहे हा मुकाबला आपला पाहतो अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय फुलटॉस चेंडू आणि देशावरती भिरकावून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे आलाय षटकार या बिमर साठी मात्र चेक करण्यात येतील आता रिव्ह्यू करण्यात आलाय बिमर साठी आता रिव्ह्यू करण्यात आलाय यस फेल डिलिव्हरी हा फक्त षटकार येईल या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 45 धावसंख्येवरती 45 धाव फलकावरती अंतिम चेंडूचा खेळ शेष अंतिम चेंडूवरती किती धावसंख्यापर्यंत मजल मारेल हे देखील पाहणं गरजेचं असेल आता सागर जिल्ह्यात साहेबांचा देखील शुभागमन झालंय त्यांचं देखील आपण करूया मनापासून सहर्ष मनपूर्वक स्वागत थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय शंकर कोंड्याने चेक देखील केलं सांगितले की हा चेंडू साहेब
अंतिम शेवटचा चेंडू आपण पाहू शकाल. हा देखील पाडल सूपच्या स्वरूपामध्ये इथे देखील आला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 51. धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज असणार आहे टीम आपण पाहतोय सांडशी संघाला. तत्पुरता आपण सत्कार समारंभाकडे आपण पाहतोय. आपण पाहतोय की रायगड जिल्हा अध्यक्ष भाजपाचे राजेश दादा भगत यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर जनार्दनजी कोंडे साहेबांना विनंती असेल का आपल्या शुभ हस्ते राजेश दादा भगत यांचा मान सन्मान करायचा. मायेची शाल समुद्राचे पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथून आपण सन्मानित करायचे. कॅमेरामॅन आपण चला लगेचच मंचावरचं छायाचित्र कव्हर करायचे. चला सर्वांनी उठा. छोटेची मुरुडे चला उठा. हार्दिक हार्दिक गिडे चला आपला हार्दिक गिडे इधर. त्याचबरोबरीने वैभव दादा भगत यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर गणेशजी मोरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभासे मात्र इथे सन्मान करायचं आहे ते वैभव दादा भगत यांचा. त्याचबरोबर सागरजी लदगे साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर केवलजी मोरे यांना विनंती असेल आपल्या शुभासे मात्र सागर दादा लदगे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकाल इथे शुभ सन्मान केला जातो केवळजी मोरे यांच्या शुभाशय मायेचे शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट म्हणून. कॅमेरामॅन चला आपण छायाचित्र कव्हर करायचं लगेचच. सागरजी लदगे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातो. आपण पाहतोय पेशाने शिक्षक देखील आहेत ते देखील चांगल्या
तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 52 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय इथे सलामीची जोडी रवाना झाली मैदानाच्या आतमध्ये. आविष्कार आणि त्याचबरोबर अजय शिर्के ही सलामीची जोडी. पहिला चेंडू ऑन साईडला 52 धावसंख्येचा पाठला करायचंय आणि त्याच्यावरती ठोकलाय अजय शिर्केने. टेरमार शॉट, षटकार. सहा धावा धाव फलकावरती आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला. त्याच्यानंतर थोडंसं रनअप मध्ये व्यत्यय आले. आकाश गायकर आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक गुण आलेत आणि मास झाल्यानंतर कोणीही स्टंप घेऊन जाऊ नका याची देखील सर्वांना मी नोंद देतो. जर स्टंप नेले तर त्याच्यामधले 500 रुपये कट देखील केले जातील याची देखील नोंद घ्या. इथे देखील ऑन साईडला ड्राईव्हचा फटका आपण पाहतो अलंग तो कार्पेटने. अतुल चाललेत पलत पलत परंतु शेवटच्या क्षणाला अडवण्यामध्ये यश देखील मिळालंय. इथे 2 धावा कंप्लीट 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ते 8च्या घरामध्ये. 52चा पाठला करायचा. पहिल्या चेंडूवरती टोकला षटकार. दुसऱ्या चेंडूवरती आली दुहेरी धाव. अजय शिर्के जिथपर्यंत मैदानामध्ये असेल ना तिथपर्यंत अशा पल्लवीत असतील टीम सांडशी संघाच्या. कारण की असा फलंदाज एक त्याच्या मनगडामध्ये ताकद आहे हा सामना एक मार्गी झुकवण्याची देखील. इथे देखील बॅटची डिंगेज घेतली आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगकडे. इथे एक सिंगल झाले वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. या 2च्या मदतीने 10 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 10 धावा धाव फलकावरती लागला. 52चा पाठला करायचा आहे तब्बल. इथे समोरच्या दिशेने कबरच्या डोक्यावरून डिपेक्सला कबरला चेंडू उडवलाय. इथे आलाय अजय शिर्केचा अजून एक तडाखा चौकार. या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 14 धावसंख्येवरती. चौदा धावा धाव फलकावरती 4 चेंडूमध्ये आकाश गायकर वरती हबीत ठरलेत अजय शिर्के. अजून एक येईल की काय आणि यश सातुल इथे तयार होते परंतु त्यांच्या अवकाशच्या बाहेर चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आला षटकार. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं 20 धावा धाव फलकावरती 52चा पाठला करायचा आहे. अतुल थोडेसे मात्र नाराज देखील असतील. आता हे झेल देखील झाली असती परंतु पाहायला गेलं थोडेसे मात्र चुकलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा रनअप मध्ये व्यत्यय येत असताना आपण पाहतोय. अक्षरशः पाहायला गेलं तर मनगटातली ताकद पुरेपूर वापरली जाते अजय शिर्केंच्याकडून. हा मात्र बेगाने चेंडू फेस केला होता. वेगवान चेंडू पर्यंत आउटसाइड लेग स्ट्रिक पण जो सांगतात की आज सुमार नंतरची एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली आहे
ती तब्बल 21 धाबा फलकावरती. अजून पाहायला गेलं तर अजून एक अजून एक फटका. लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय अजय शिर्केने. अजून एक धमाका षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि अर्ध्यापर्यंत पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आकाश गायकरने खर्च केले ते तब्बल 27. म्हणजे आता पाहायला मिळतील ते येणारे 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. काय मॅच लिही आहे अक्षरशः. जसं टीट फॉर टाट इतका जबाब पत्थर से ठोसास ठोसा द्यायला सुरुवात केली अजय शिर्केने देखील. हम भी किसी से कम न हे दाखवून देत असताना आपला पाहायला मिळतो अजय शिर्के च्या बॅटमधून काय बॅटिंग साकारली आहे. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. आता पाहायला गेलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेत गोलंदाजी मार्कवरती अतुल लोंगले आपण पाहतोय. याच ओव्हरमध्ये सर्वस्व सामन्याचं चित्र अवलंबून असेल. स्ट्राईक एंडला आविष्कार कट करायचा प्रयत्न वेगाने मात्र इथे मात्र धावसंख्या करण्याचा प्रयत्न आणि इथे अजय शिर्केने घेतली स्ट्राईक स्वतःकडे. आणि आता पाहायला गेलं तर येणारे 11 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. अतुल लोंगले आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस चेंडू इथं मात्र ऑन साईडला फटका सजवलाय. एक सिंगल केली आहे वेगाने कंप्लीट. एकच सिंगल मात्र मिळाली जाते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 च्या घरामध्ये. 28 धावा त्या फलकावरती आपण पाहतोय. आता पाहायला गेलं तर येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 4च षटकार लागवायचे आहेत. याच इराद्याने आता अजय शिर्केंना खेळावं लागेल. कट करण्याचा प्रयत्न एक सिंगल झाली आहे कंप्लीट. एकच सिंगल मात्र घेतली जाईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 वरती. आता 9 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. 9-23चं समीकरण आपण पाहतोय आता. 29 धावा धाव फलकावरती. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 29 धावा म्हणजे अर्धलक्ष पार केलंय सांडशी संघाने. इथून अर्धलक्ष अजून पार करायचंय उर्वरित 9 चेंडूंमध्ये. हा मात्र बागपुटं जाऊन बागपुट पंच खेचायचा होता. आउटसाईड ऑफ स्टंप शरीरापासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांनी सांगितलं की हा चेंडू पाहिला जाईल बाईटसाठी. रेफर केले पंचांनी. यस यस पंचांनी मात्र थोडासा निर्देशनामध्ये येत असताना
यस आपण पाहू शकाल आता पंच जागेवरती त्यांची पोझिशन घेतील आणि त्याच्यानंतर आपल्यापर्यंत डिसिजन देखील पोहोचवतील. पंचांचा डिसिजन झाला आहे, पंच आपल्यापर्यंत जाऊन तिथं माहिती पोहोचवतील जरूर आपल्याला पाहू शकाल आता. रुपयाची कोंडा आणि त्याचबरोबरीने यस पंचाने इशारा दिला वाईट शेंडूचा म्हणजे अवंतरशी एक धाव ॲड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 वरती. आता इथून 22 धावसंख्येची गरज आहे उर्वरित 9 चेंडूंमध्ये. हा देखील वेगवान चेंडू आणि या वेगवान चेंडूवरती देखील इशारा आला पंचांचा. स्पर घोषित करतायत. स्परच्या माऱ्याने अवंतर दाब्याने भर मात्र पडली जाते. जाऊन पोहोचले आहे 31 वरती. आता 9 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 9-21चं समीकरण आपण पाहतोय. खूप क्रिटिकल मॅच आपण पाहिला. तेवढा डिसिजन देखील पेंडिंग ठेवला होता पंचाने. पाहिलं, प्रतीक्षा केली, त्याच्यानंतर डिसिजन पोहोचवला. मात्र बॅटची लिंगेज घेतली आहे. शत्रुक्ष पोहोचतील का? इथे मात्र एक सिंगल झाली आहे वेगाने कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 32 या धावसंख्येवरती. आता 8 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज. आता मात्र दांडी 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 गुल केली आहे. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. रोहिदास शिर्के हा सुदरी पाठ. मंदार आलेत आपण पाहतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मंदार शिर्के आपण पाहतोय. इथे देखील ऑन साईडला प्रहार चढवला आहे. इथे देखील थांबवलं आहे. आता मात्र षटक क्रमांक षटक क्रमांक 2चा गेल समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती लागले 32. आता 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम सांडशी संघाला. त्यासाठी अजय शिर्केने स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवली. आता येणारे 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे गोलंदाजी मार्कवरती. येणारे 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम सांडशी संघाला. गोलंदाजी मार्कवर आकाश लोंगले आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला प्रहार चढवलाय. वाईट लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल झाली आहे. वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि ते 2 धावसंख्या पूर्ण केली आहे. आता मात्र 5 चेंडू 18ची गरज. प्रज्वल सोनावणे आणि बिंदाजी लदगे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण देखील या मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत.
5 चेंडू 18ची गरज आहे. हा देखील पॉइंट मधून चेंडू काढलाय. डी पॉइंटला एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला इथे फलंदाज पोहोचलेत आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली तब्बल पाहायला मिळते 36 या धावसंख्येवरती. आता पाहायला गेलं तर येणारे 4 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. या 36 धावा त्या फलकावरती. आता उर्वरित 4 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या कमी आली. अतुल लोंगलेने चांगलं षटक फेकलं. इथे देखील ब्लॉकर चेंडू होता. अक्षरशः खोदून काढायचं होतं पण बॅट अँड बॉलचा संपर्क प्रॉपर झाला नाहीये. आता 3 चेंडू 16ची गरज आहे. 3 चेंडू 16 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवर आकाश लोंगले आपण पाहतोय. आता मात्र आउटसाइड ऑप्शन पंच सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. आपण तरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ऍड जाऊन पोहोचली आहे ती 37 वरती. 37 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. आता 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 3-15चं समीकरण. हा देखील ऑन साईडला प्रार चढवला. एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला इथे फलंदाज होईल बाद. आता मात्र 2 चेंडू 14 धावसंख्येची गरज. यश आलेत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. अंतिम सामना फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतं. अक्षय पाहायला गेलं तर अक्षरशः अजय शिर्केने पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः धुव्वाधार बॅटिंग करते. स्टंप कोणी घेऊन जाऊ नका याची दोन्ही संघांना नोंद. कारण की पुनश्च एकदा याच मैदानावरती स्पर्धा पाहायला मिळेल भुतिवलीकरांची. इतर देखील ब्लॉकल चेंडू अक्षरशः ब्रह्मासरचा मारा केला होता आणि ही ते चेंडू आला निर्धाव. आता पूर्णपणे वर्चस्व सिद्ध केलंय ते अधिराज 11 दी बाबाडी उमरोली संघाने. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. पाहू शकाल आपण चिमुरडे कसे पळण्यासाठी सज्ज राहिलेत. इथून चेंडू उडवलाय आणि इथून सामना जिंकलाय तो आपण पाहतोय. अधिराज 11 दिबा पाटील संघ इथे मात्र ठरला चॅम्पियन संघ. यस नो डाऊट. आपण पाहू शकाल अक्षरशः संघर्ष केला. तर पंचांनी स्टंप घ्या ते दोन्ही स्टंप जोड घ्या. कारण याच मैदानावरती परत एकदा भुतिवलीकरांची स्पर्धा पाहायला मिळेल आपल्याला. तर दिबा पाटील उमरोली संघ स्टंप देऊन जा मित्रांनो. घेऊन नका जाऊ अतुल.